पालखीचा मुक्काम आज बारामतीमध्ये असणार आहे। अमेरिकेमध्ये कट्टर डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांचा प्रवेश रोखण्यापासून विजावर नवीन निर्बंध लागू करण्यात आले। जे परदेशी नागरिक अतिडाव्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करतात, त्यांना चिथावणी देतात किंवा प्रोत्साहन देतात, तसंच मदत करतात, ते अमेरिकेच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे शत्रू आहेत। अमेरिकेत त्यांचं स्वागत नाही, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले। आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय हिंसाचार आणि दहशतवाद पसरवणाऱ्या व्यक्ती अमेरिकेच्या हितासाठी धोकादायक आहेत, असं त्यांनी म्हटले। हे धोरण विशिष्ट देशांच्या नागरिकांऐवजी विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करते। सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणं, आर्थिक राजकीय स्थैर्याला बाधा आणणं, तसंच हिंसक कारवायांचं नियोजन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करणाऱ्या अतिडाव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती किंवा गटांचे व्हिसा मार्ग बंद करणं हा या नव्या धोरणाचा उद्देश आहे। अमेरिकेनं अनेक डाव्या कट्टरतावादी संघटनांना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं असून या नेटवर्कचा बीमोड करण्यासाठी जागतिक पातळीवर 60 पेक्षा अधिक देशांसोबत सहकार्य वाढवलं आहे। क्रीडा वृत्त। जकार्ता इथे सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांच्या